नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त असा एक नवीन पदार्थ बनवणार आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। तर आपण आलेलो आहेत पपईच्या झाडाजवळ। आपल्या पपईला भरपूर अशा पपया लागलेल्या आहेत। जुने माणसं सगळे पपईचा कुंदा बनवायचे, खूप आयुर्वेदिक आहे बरं का पपई आपल्या शरीरासाठी। आपण आता विसरलेलो आहोत ते सगळं। तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान असा आपल्याला पपईचा कुंदा बनवायचा आहे। कुंदा कसा बनवायचा आहे ते बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। याला रुचिक असतो बरं का कच्चा, याचे भरपूर फायदे आहेत। स्वच्छ पपई धुवून झाली। आपल्या गवती चहाचं झाड आहे ते। भाग्यश्री भरपूर खाल्ली का सशांनी? हो ना, ती मेथीची भाजी तर भरपूर खाल्ली सशांनी। हो, आणि बघू शकता गावरान पालक आणि इथं शेपू बघू शकता, शेपू पण छान आली। सुंदर आलंय सगळं ना? इकडे पाय आपले मुळे किती छान दिसते। मुळे छान आले नाही का? हो, आणि इथं पहा ना, ही सगळी मेथी खाऊन घेतली सशांनी पहा। हो, आता प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी असतंच काहीतरी। हे बघा आपल्याला भरपूर भरपूर शिल्लक आहे। हो आहे ना, रात्रीच्याला सशे येतात आणि भरपूर भाजी खाऊन जातात। आपल्याला पण उरलेली आहे, पण ते काय करतात शेंडे खाऊन घेतात आणि मुळ्या उपटून टाकतात। हो, मी रात्री आलतो ना चक्राला, 4 सशे होते बरं का, मोठा मोठाली। हो, मस्त अशी इथं तांदूळच्याची भाजी आहे। आपण तांदूळच्याची भाजी पण बनवू। मंडळी, ही तांदूळक्याची भाजी आहे ना, आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवते बरं का भरपूर। चुका पण भरपूर छान उतरला ना? हो, चुका थोडाच लावलाय। शेपू चुक्याची भाजी खायला खूप छान लागते ना। आपली सगळी पपई सोलून झाली। याच्यामधलं असं बी काढून घ्यायचं आपल्याला। सगळं बी काढून घेतलंय। भाग्यश्री कसं काय पिटली चूल? हो, चांगली पिटली। आणि मंडळी, हा आयुर्वेदिक कुंदा आहे ना पपईचा, इतका शरीरासाठी आयुर्वेदिक असणार आहे ना। हा पारंपरिक कुंदा आहे बरं का। पहिल्या महिला भरपूर अशा बनवायच्या बरं का। हा कुंदा खूप छान लागतो खाण्यासाठी। आणि कच्ची पपई, पिकलेली पपई आपण खाल्लीच पाहिजे। पपई ही आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते बरं का। आपल्या पांढऱ्या पेशा कमी जर पडल्या तरी फायद्याचे असते। लहान मुलांना ताप येतो, त्यांच्या पांढऱ्या पेशा जर कमी पडल्या तर कच्च्या पपईच्या पानाचा रस देतात, पपईचा सुद्धा रस देतात, किंवा पिकलेली पपई खाण्यासाठी सांगत असतात डॉक्टर। आताच खाऊ वाटला हा कुंदा भाग्यश्री, इतका पिवळा धमक दिसत आहे बरं का। हो ना, खूप टेस्टी असतो बरं का, आम्ही नेहमी बनवतो। परत भर पपईचा किस झालाय। आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। कढईत एक तांबे पाणी टाकून घेऊ। आणि मंडळी, हा पपईचा किस जर धुवून घेतला ना, याचे आयुर्वेदिक गुणधर्म अजिबात कमी होत नाही बरं का। तर असं पिळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सोडून घेऊ, पाणी उकळले। असं पाण्यात शिजून घ्यायचं आहे 5 मिनिटं, जास्त वेळ नाही। ताटात ओतून घ्यायचं आहे, गार पाणी टाकून घेऊ। आपण याच्यासाठी काजू बदाम घेतले, तर हे बारीक कुटून घेऊ। अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता हे थंड झालंय, पिळून घेऊ। छान असा शिजलाय। सगळं पाणी असं पिळून घ्यायचंय। सगळा कुंदा पिळून झालाय आणि असा मोकळा पण करून घ्यायचा आहे। कढई गरम झाली, आपण आता तूप टाकून घेऊ। तूप गरम झालंय, याच्यामध्ये कुटून घेतलेले काजू बदाम टाकून घेऊ। काजू बदाम चांगले परतले तर आता एक कुंदा टाकून घेऊ। हे चांगलं परतून घ्यायचंय। आता असं परतू घ्यायचंय। साखर, खमंग सुगंध आलाय बरं का। आता आपल्याला टाकायची थोडीशी इलायची। आता इलायची
छान असा खाण्यासाठी कुंदा तयार झालाय. तुम्ही आपल्या कुंद्याची चव घेऊन पहा आता. बर बर भाऊ, चला आपला कुंदा तयार झाला आहे. मंडळी, भाऊ पाणी भरत होते शेतामध्ये. मंडळी, आठवणीने या बरं का शेतामध्ये कुंदा खाण्यासाठी, आणि तो पण पपईचा. शेतामध्ये भाऊ आहेत, तेच सांगते ना आपल्या कुंद्याची चव. मला माझे मुंबईचे मित्र खूप जण म्हणतात असे, क्या है उधर बोले गाव में, क्या करते है उधर, नाही काय के लिए रहते है गाव में. मित्रांनो, जी गावात मजा आहे ना ती जगाच्या, तुम्ही स्वर्गात जरी गेले तिथं पण मजा नाही आहे. बरोबर फक्त आहे. गावातच मजा आहे. आता स्वर्गात जर असतो तर पपई तिथून कुठं आणली असते खायला. आणि याची जी चव आहे आणि याच्यात जे आपण गावरान तूप जे टाकलेलं आहे, मित्रांनो अक्षरशः तुम्हाला सांगतो, मला जर मुंबईमध्ये जर एवढं कोणी जर दिलं असतं ना, मी त्याला 500 रुपये दिले असते, कमीत कमी 1000 रुपये तरी दिले असते एवढं खाण्यासाठी बरं का. आणि मंडळी, शहरामध्ये भाऊला भरपूर जण मित्र कंपनी बोलवते बरं का, पण भाऊला शेतातच चांगलं वाटतं. मंडळी, गावाकडची मजा खूपच वेगळी असते बरं का. आपल्याकडे शेतीमध्ये कोणताच हायब्रिड वाण नाही आहे, आपल्याकडे सारे गावरान व्हरायटी आहे. कारण जी गावरान खाण्यात मजा आहे बरोबर ती आहे. कशातच नाही. भाऊ, कसं काय झालं पण आज? मी म्हणतो काय, म्हणजे अशी प्रचंड चव आहे नाही आला तर मी सांगू नाही शकत. मुंबईमध्ये 1000 रुपयाचा नाश्ता केला तरी त्याच्यात काही चव नाही. नाही खरं आहे तेवढं. काय पूर्ण मुंबईमध्ये फिरा तुम्ही, आणि तुम्हाला जर हे कधी कोणी जर बनवून दिलं ना, हे एवढं तुम्ही माणसाने तेवढे देतो पैसे तुम्हाला, फक्त त्यांनी बनवून द्यावा असं मला. भाग्यश्रीची पद्धत कशी आहे बनवायची? आणि आमच्या भाग्यश्रीताई आहे ना, त्यांचा नाद नाही करायचा काही बनवायचा, त्यांना फक्त सांगायचं काय बनवायचं आहे आज. त्या दिवशी एक काका आले होते, एवढं लांबून आले होते ते बिचारे, पण काय म्हणतात ना, त्या दिवशी आम्हाला देवच भेटला असं समजायचं. त्यांना पण देव भेटला ना आम्हाला पण देव भेटला. आता ते काका व्हिडिओ पाहतील, काका या खायला पुढच्या वेळेचा, बिचारे खूप लांबून आले होते. भाऊ, त्या दिवशी पपईचे भजे केले ते आपण भाग्यश्रीच्या हातचे, कसे झालते? लय जबर. तर मंडळी, पुढील व्हिडिओ आपण पपईचे भजे हे नक्की बनवणार आहोत बरं का, तुम्हाला खूप आवडतील. आणि शहरामध्ये तर पपई भरपूर भेटतात, पिकलेल्या पपया आणायच्या आणि त्याचे भजे बनवायचे, इतके काय सुंदर लागतात ना खाण्यासाठी. आणि पपई तर आपल्या आरोग्यासाठी खूपच छान असते, बरोबर आहे ना. तर चला मंडळी, शेतात आहोत, भरपूर अंधार पडायला आलेला आहे. कारण माझ्या सपाट्यात कुणी खायचं जर सापडलं ना, मी ते सोडत नाही. कारण का माहिती आहे का, मी घरापासून मंडळी खूप दूर राहिलेलो आहे, लई दिवस शहरामध्ये राहिलेले आहेत खूप भाऊ दिवस आमचे. शहरामध्ये राहिलेलो आहे, हे मातीपासून लांब राहिलेलो आहे. आणि त्याची शिक मला मिळाली, त्याची शिक्षा पण मला मिळाली. काय म्हणून मी देवाने मला परत मातीत पाठवलेलं आहे आज. तर चला मंडळी, ज्या पद्धतीने भाग्यश्रीने आज पपईचा कुंदा बनवून दाखवलेला आहे, तो पण कच्च्या पपईचा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, नक्की कमेंटद्वारे कळवा बरं का. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरही तुमचे जे मित्रपरिवार असतील, म्हणजे सर्व काही जे प्रेक्षक असतील आपले, त्यांचा खूप असा फायदा होईल आणि त्यांना असा एक नवीन रुचकर पदार्थ असा खाण्यासाठी नक्की भेटेल. कारण की मंडळी, ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे, ही मंडळी रेसिपी विसरू नका तुम्ही. जाता एकच सांगन मी, उद्याच्याला काही करा, एक पपई घेऊन या. बरोबर आहे आणि ही कशी काय ना तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी हा. बनवा तशी बनवा, कशी बनवा तिला लई ती छान सुंदरच लागते. लागणार आहे. हम्म. आणि चव गाजरचा हलवा अप्रतिम आहे, असतो ना, हा. गाजरचा हलवा त्याच्या 3 पट छान. त्याच्यात 3-4 पट चांगली टेस्ट, एकदम नंबर. बरोबर आहे ना. तर चला मंडळी, पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद. वाह.